नमस्कार, मी ज्योत्स्ना चिपळूणकर. मी 14 वर्ष भगिनी निवेदिता प्रतिष्ठान वाचा सुधार केंद्राशी संलग्न आहे. आमच्याकडे मुलं येतात ती सर्व वयोगटातली असतात, कारण प्रत्येकालाच लहान वयात कळतं असं नाही. पण आम्ही भाषा देताना सुरुवात करताना त्यांचा श्रवणालेख बघतो आधी किती आहे ते, त्यानुसार त्यांची भाषा द्यायला लागतो. भाषा देताना शब्द, चित्र, शब्दचिठ्ठी, आमचं बोलणं आणि आरसा याच्या साह्याने आम्ही एक एक शब्द पुढे नेतो. जसजशी मुलांची प्रगती होईल तसतसे 2 शब्द, मग छोटं वाक्य असं करत करत पुढे आम्ही त्यांची भाषा देतो. अगदी काहीही भाषा नसलेली मुलं इथून आत्ता 10वी 12वी झाली आहेत आणि आता ती कॉलेजला आहेत. हे सांगायला मला खूप आनंद होतो, कारण काही त्यांना एकही शब्द बोलता येत नव्हता, पण आम्ही अशा टीचिंग पद्धतीने पुढे पुढे नेलं. आणि पालकांना आणखीन एक कळकळीची विनंती आहे की बहिरत्व हे तुम्ही लपवू नका, जाणून घ्या, आमच्याकडे या, आम्ही जे काम करतो ते बघायला या, त्याचे रिझल्ट काय आहेत ते बघा आणि आपलं मूल समाजात छानपैकी वावरू शकेल यावर विश्वास ठेवा. फुले, माझं तोंड कसं होतं, फुले फुले, कागदाची फुले. विशेषतः ग्रामीण भागातून जी मुलं येतात त्यांचे पालक मंत्र, तंत्र, गंडे, दोरे, भविष्य ह्याच्या मागे खूप असतात. तेव्हा त्यांना आम्हाला समजावून सांगायला लागतं की हे नाही आहे खरं. वास्तव असं आहे की आमच्यासारख्या केंद्रातनं तुम्ही या, तिथे ट्रेन टीचर असतात, ते शास्त्रशुद्ध विज्ञानावर आधारित त्यांचं भाषावाढ करत असतात आणि त्याचे रिझल्टही तुम्हाला बघायला मिळतील. तर तुमच्या अवतीभोवती जी कोणी अशी बोलू शकत नाही आहेत त्या मुलांना आवर्जून सांगा की हे देवाचा कोप वगैरे असं काहीही नसतं. तुम्ही अशा संस्थातनं जा की जिथे ट्रेनिंग मिळतं बोलण्याचं, तिथे घ्या आणि जेणेकरून त्यांची भाषावाढ चांगली होऊन ते समाजात वावरतील. आता आमच्याकडे आम्ही काय करायला झोपडपट्टीतनं सुद्धा जातो आणि शोधून काढतो की अहो तुमचं मूल बोलत नाही का, तर ते कधी कधी अशी मुलांना लपवून ठेवतात. तर आम्हाला असं सांगायचं की लपवून ठेवू नका, आम्ही त्यांना काही करत नाही, उलट त्यांना छान शिक्षण देऊन समाजात एक उत्तम नागरिक म्हणून बनवण्याचं काम करतो. तर पालकांना अजून एक विनंती आहे की लपवू नका बधिरत्व, हे तुम्ही उलट जाणून घ्या आणि योग्य ठिकाणी मुलांना द्या, ती आपल्यासारखी उत्तम जीवन पुढे जगू शकतील. त्यामुळे खूप ठिकाणी आम्ही लग्नाकार्यात गेलो कुठेतरी, म्हणजे मी माझं सांगते, तरी मला काही लोक विचारतात तुझं आता झालं का, म्हणजे नोकरी संपली का. तर मी सांगते संपली तरीसुद्धा मला अजून एक सांगायचं आहे, तुमच्या अवतीभोवती जर कोणी अशी मुलं असतील तर अशा संस्थेत मी इथे जाते, तिथे तुम्ही त्यांना घाला. त्या दोघी बहिणी आहेत, तर त्यांच्याही आईवडिलांना वाटलं की काहीतरी कोप आहे म्हणून ह्या दोघीजणी झाल्या आहेत. तर त्यांनी मला विचारलं की मग काय मी करायला पाहिजे. म्हटलं हो तो प्रश्न नाही आहे, कोप वगैरे काही नसतो. थोडीशी देवाचं सुद्धा आपलं कसं भाजी आमटी करण्यात थोडासा बदल होतो, थोडासा होत असेल देवाचा, पण ह्याचा अर्थ तुमच्यावर कोप झाला आहे, तुम्ही पापी आहात असं नाही आहे, ते आपण दुरुस्त करू शकतो. तो त्यांचा विश्वास पटला आणि आता त्या दोघी बहिणी इथे यायला लागल्यात. हे माझं लग्नाकार्यात गेलेल्या असतानाचं हे उदाहरण आहे. असं जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आम्ही सांगत असतो की योग्य ठिकाणी मुलांना द्या, जेणेकरून कर्णबधीर मूल हे समाजात उत्तम रीतीने वावरू शकतं, जर त्याला योग्य दिशा आमच्यासारख्या संस्थांची मिळाली तर. बोल, मेहंदी. हां, दिवाळी नाही, दिवा, बस, आकाश दिवा. हां, काही ठिकाणी पालकांच्या लक्षात येतं की ह्याला यंत्र लावल्यावर थोडंसं आवाज आहे, पण ते लोकांची पर्वा करतात की मग ह्याला ऐकायला येत नाही, बहिरा आहे का, मग यंत्र नको लावायला. तर तसं नाही, यंत्र लावलं तर आमचं बोलणं, आमचं त्याला दिलेलं प्रशिक्षणाचं शिक्षण आणि यंत्र ह्याच्या साह्याने तो एक एक शब्द बोलणार आहे. तर अजिबात यंत्र लावायला लाजायचं नाही आहे, यंत्र लावून पाठवायचं आहे आमच्याकडे, कारण यंत्रातनं त्याला बोलण्याची आवाजाची आणखीन थोडीशी वरच्या टप्प्यात तो येणार आहे. जो आत्ता त्याचा नैसर्गिक आवाज आहे त्याच्या तो वरच्या टप्प्यात येणार आहे, त्याच्या जोडीला आमचं शिक्षण यांनी तो पुढे येणार आहे. तर अजिबात यंत्र लावायला लाजू नका. हे चांगल्या घरातल्या सुशिक्षित लोकांच्यामध्ये सुद्धा मला हा अनुभव आहे की यंत्र लावायचं नाही, पण अशाने मुलं मागे राहत आहेत. तुम्ही यंत्र लावा, सगळे रस्त्याचे गाड्यांचे आवाज ऐकू देत, मोटारचा आवाज कसा असतो, स्कूटरचा कसा असतो, कुत्रा कसा ओरडतो, तुम्ही यंत्र लावलं नाही तर त्यांना येणार नाही हा आवाज. मांजर कसं ओरडतंय, आई थांब थांब कसं म्हणतीये, एखादा मुलगा पळत असेल तर यंत्र सतत लावा. यंत्र हे त्याचं नाव श्रवण सहाय्य यंत्र आहे, नुसतं श्रवण यंत्र नाही आहे, श्रवण सहाय्य यंत्र आहे, कारण ते तुम्हाला मदत करणार आहे बोलायला. तर अजिबात यंत्र लावायला लाजू नका, चांगल्या लोकांनासुद्धा सांगतो. आणि बुवाबाजी आमचे महाराज आम्हाला त्यांना देणार आहेत, तेच त्याला मोठे झाल्यावर शक्ती देतील.
ती तुमची भक्ती ठेवा, तुम्ही दुसऱ्या बाजूची करा, पण ह्याला ते शक्ती देतील आणि मग त्याला आपोआप ऐकायला येणार आहे. ऐकायला येण्यावर पण खूप वेळा त्यांचं हे असतं की काही लोक म्हणतात महाराज म्हणाले 12व्या वर्षी त्याला ऐकायला येईल मग तो बोलेल. तसं नाही आहे. महाराज देतील, दुसऱ्या बाजूनी कुठली वेगळी शक्ती देतील, त्याला चित्रकला देतील, अमकं देतील. महाराजांचे आम्ही महत्त्व नाही कमी करू शकत, पण ऐकण्याच्यात आणि बोलण्यात मात्र तुम्ही आम्हाला फॉलो केलं तर त्याच्यात मुलाचं कल्याण आहे. आणि जेणेकरून ही समाजाची पण गरज आहे की समाजात तुम्ही जर त्यांना भाषा दिली नाहीत तर ते तुम्हाला उद्या रस्त्याने जाताना काहीच संभाषण नाही, भाषा नाही, ते तुम्हाला दगडसुद्धा मारतील, कारण त्यांना काही सोर्सच नाही आहे कुठला. तर असं होऊ नये, आपलं समाजशास्त्र टिकून राहावं म्हणूनही ही समाजाची गरज आहे. तर यंत्र लावा, आमच्यासारख्या संस्थात्न मुलांना द्या, जेणेकरून त्या मुलाचं, कुटुंबाचं आणि समाजाचं ह्यात कल्याण आहे. आणि आपला भारत सक्षम करायलासुद्धा प्रत्येक वेळेस आपण देशभक्ती म्हणतो, बंदूक घेऊनच गेलं पाहिजे असं नाही. ही सुद्धा एक आपल्या देशावरची देशभक्ती आहे की जेणेकरून अशा अपंग लोकांना मदत करून आपण पुढे आणतोय. हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ही पण एक तुमची देशभक्तीच आहे की अशी मुलं शोधा आणि त्यांना योग्य दिशा द्या. आणि विशेषतः मला एक मुख्य सांगायचं आहे की आम्ही ही कर्णबधिरांच्या प्रेमाखातर त्यांना छान भाषा यावी ह्यासाठी विनामूल्य ही सेवा देत आहोत. पण ह्या कामात आम्हाला खूप चित्र, शब्दचिठ्ठ्या आणि प्रत्यक्ष अनुभव देणं यासाठी स्वयंसेवकांची खूप गरज असते. आम्ही भाषा देतच असतो, वेगवेगळे व्यायाम घेतो, श्वसनाचे, आणखीन शब्दोच्चारासाठी जे आपल्याला अवयव तोंडाचे असतात त्याच्यासाठी पुष्कळ प्रयत्न करत असतो की त्याचे आकृत्या काढणं. तर अशी वेगवेगळी कामं करायला आम्हाला स्वयंसेवक लागतात. आत्ता आमची खूप मुलं, 2-4 मुलं तर परीक्षक म्हणूनही काम करतायत इथून गेलेली. त्याचा आम्हाला इतका अभिमान वाटतो आणि तेव्हा मात्र आम्ही केलेल्या कामाचं आम्हाला कृतकृत्य वाटतं. आणखीन एक विनंती आहे की जिथे जिथे तुमचं मूल तर आहेच, पण अवतीभोवती जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की एखादं मूल बोलण्यात कमी आहे, तोत्र बोलतोय, नाकातून बोलतोय, अशा व्यक्ती वयाने कितीही असल्या तरी आमच्याकडे आणा, आम्ही त्यांची उच्चार दुरुस्ती करून घेतो. ही एक नम्र विनंती आहे. कुठलेही अवतीभोवती दिसलं तरी इथे आणा, आम्ही त्यांच्याकडनं भाषा वाढीचं काम नक्की करतो आणि ते समाजात अगदी उत्तम प्रकारे वावरू शकतायत याचा आम्हालाही आनंद आहे, समाधान आहे. धन्यवाद.